जय शिवराय. आज मी आहे इरिशाळगड किल्ल्याच्या ट्रेकवर. इथून आता हा ट्रेक चालू होते. नानवली गावातून इथून पुढे आल्यावर इथे ही ओपन जागा आहे आणि इथून हा ट्रेक चालू होतं. आता बरोबर 7:45 वाजता मी हा ट्रेक चालू केला आहे. नेहमीप्रमाणे हा माझा सोलो ट्रेक आहे आणि इरिशाळगडावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुरुवातीचा रस्ता तर चांगला मळलेला आहे. लगेचच 2 मिनटं चालल्यावर हे काही घरं दुकानं असतील बहुतेक. आता ही समोरची चढाई ऊन डोक्यावर येण्याच्या आधी हा चढाईचे जे काही टप्पे असेल ते पार करायचे. ही झिगझॅग चढाई अजून चालूच आहे. तर हा अजून एक छोटासा टप्पा आहे. सुरुवातीलाच चांगला चढ आहे हा. इरिशाळगडाचा खास टप्पा चढाईच्या मानाने खूप मोठा आहे. समोर तिथं ते जी लाईनीने घर दिसतात ते म्हणजे इरिशाळवाडीचं केलेलं पुनर्वसन आहे. डोंगराची ही धार चढणं अजून चालूच आहे. आता थोडासा कमी अंगावरचा चढ आहे. जाताना वाटेत काही ठराविकच ठिकाणी असे स्टॉल आहेत, पण ते आता बंद आहेत. आज गुरुवार आहे आणि पावसाळ्यात जास्त करून चालत असतील. सध्या तरी सपाटी आहे. समोर इरिशाळगड, तिथे ती झालेली लँडस्लाईड. अचानकच या भागात आता पाऊस चालू आला आहे. थोडा स्पर्धा आहे. ट्रेक चालू केल्याच्या 1 तासात मी इथे येऊन पोचलो आहे. आपल्याला आता इथून जायचं आहे आणि तिकडं ती जी लँडस्लाईड झालेली आहे त्याच्या खाली इरिशाळवाडी गाव आहे. आपण इथून जाऊन बघू तिकडे जाता येते का, नाही तर मग येताना जाऊ तिकडं. इरिशाळगडाचा असा आकार बघून मला पदरगडची आठवण झाली. असंच थोडाफार आकार आहे. तिथे आपला भगवा ध्वज पण दिसतोय. इथे काही मोठे कंपाऊंड टाईप केले. त्या बाजूने तिकडून असं येऊन आता इकडे जाऊन तिथून वरती जायचं आहे. तसं असं सरळ जाऊन इरिशाळवाडीकडून असं पण येता येऊ शकते. येथे आल्या भरपूर वाट आहेत. इकडे एक आहे, ही एक आहे, ही एक आहे. आपल्याला इकडून जायचं आहे. ही वाट तिकडे बंद होते आणि ही खाली उतरते. इकडं आपण जाऊ. नाही, चहा नाही पीत. चहा अजिबात पितच नाही. या दुकानवाल्या काकांच्या घरातील अनेक लोक त्या दुर्घटनेत काढले गेले. एवढ्या वेळ उन्हात प्रवास करून आता ढगावर सावली ढग पण आले, त्यामुळे पण आहे. पण अशी सावली सुरुवातीपासून कुठे भेटली नाही.
सध्या तरी शाळेकडे आपल्या उजवीकडे राहते आणि आपण इकडे चालू आहे सरळ. आता आपण हिरशाळगडाची ती डोंगराची धार चढायला सुरुवात केली आहे. तिथे बेस्ट विलेज तिकडे लावून ह्या डोंगराच्या धारेने इथून असं वरती येऊन इथून आपण असं इकडून आता ही धार चढतोय. पावणे 8ला ट्रेक चालू केल्यानंतर 9:30ला आता मी इथे येऊन पोचली भाऊकीच्यापाशी. इथून आता ह्या साईडने रस्ता आहे वरती जायला. ह्या पायवाटेने इथून असं जायचे. तेथे कातळ कोरीव पायऱ्या आहेत. ते वरती ईर्षाळा देवीचे मंदिर आहे. चला चला पुढे चला पुढे. गडावर जाण्यासाठी समोर न जाता उजवीकडून वरती जावे. इथून पायऱ्यांनी वरती जाण्याच्या आधी इकडे राईटला बघा पाण्याचं एक टाकं आहे. तिथे पहिलं ते पाण्याचं टाकं बघू आपण आणि मग इथून वरती जाऊ. पाण्याचं टाकं पाणी पण आहे एकदम साफ मस्त मासे आहेत पाणी. टाकं बघून आता आपण वरती जाऊ. पायऱ्यांनी पण जाऊ शकतो किंवा इथून पण जाऊ शकतो. पायऱ्याने जाण्यापेक्षा इथून जाणं सोपं आहे. आपण इकडून जाऊ नाहीतर पुढून पण आहे एक पण इथून ट्राय करू. तर बरोबर सपोर्ट आहे. पायऱ्यांना काय थोडंसं गॅप आहे.
पायऱ्यांनी झालं असतो तिथून इथं आलो असतो. इथून आलो आता वरती जाऊ. एक पाण्याचं टाक आहे. हे दुसरं पाण्याचं टाकं. हे पण साफ आहे, चांगलं पाणी. आणि थोडासा गाळ जाम आला आहे वरतून पडलेला, त्यात पण मासे आहेत. तर इथून आपण वरती जाऊन इथे एक शिडी आणि तिथे एक शिडी आहे. दोरी बांधलेली आहे सपोर्टसाठी, तशी काय गरज नाही दोरीची. बघा एक शिडी, छोटीशी एक गुहा, एक खोल आहे आतमध्ये. देवीचं दर्शन घेऊन आता वरती आपण आपला प्रवास चालू ठेवू. बाजूला हा दगड अंगावर येते. वरती आलेले आपण, वरती आलोय. त्याला आपल्याला उजवीकडे इथे जाऊन आता एक गोष्ट अशी म्हणजे की हीच ती जागा जिथे आधी नेड होतं. जागा पडली आहे आता. याच ठिकाणी आधी ते नेड होतं, ते आता पडले. आणि आधी गिरशाळगडावर कधी नाही आल्यामुळे आता कधीच हे नेडं बघायला भेटणार नाही. हेच खंत आहे. जवळचे किल्ले आपण कधी कधी बघत नाही लवकर, त्याचा पश्चाताप असा होतो. इथून जर आपण पुढे गेलो तर पाण्याचं टाकं वगैरे इथे बघू आपण. आणि खाली इथंच ती दुर्घटना घडली होती. बघा एवढा पोर्शन हा निसटून खाली गेला. हे काही घरं आहेत, तिथं जुन्या घरांचे अवशेष आहेत. इथून आता आपण त्या बाजूला पाण्याच्या टाक्याकडे जाऊ. पाण्याचं टाकं बघू. इथंच थोडीशी सावधानी बाळगायला लागणार आहे. पाण्याचं टाकं लिहिलं आहे, पाण्याचं टाकं. हे मोठं आहे खूप बाकीच्यांपेक्षा.
खांब टाका आहे, एक स्तंभ असणारे टाके. बघूया आपण पाण्याचं टाका. त्या साईडला पाणी आहे पण ह्या साईडला नाही आहे. टाका बघून आता मी परत इकडे जाते नेड्याकडं. पण आता टाका बघून इथून वरती जायचं आहे बघा. इथं काही सपोर्टसाठी पायऱ्या केलेल्या आहेत. हे ते तुटलेलं निळं. पण आता ह्या बाजूला जाऊन बघू. सुळक्यावर जाण्यासाठी क्लाइम्बिंगचे इक्विपमेंट असणे गरजेचं आहे. पहिले या साईडला बघू. पायवाट आहे चांगली झाड. ह्या साईडचा एंड आहे. छान जागा आहे सावली. तिकडचा भाग बघून आता इकडे बघू आपण काय. पायवाट तर आहे चांगली. बघू आपण जाऊन. अजून एक टाक आहे ह्या बाजूला. तिकडचा सगळा एरिया बघून आता नेड्याच्या ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर वरती जाण्यासाठी असं बघा पायऱ्या केलेल्या आहेत. थोडं सावकडे पण बघू आपण जाऊन वरती. पक्ष सगळं तिथं कुठे घरटे त्यामुळे तो वळते.
गडावरचा परिसर बघून पायऱ्यांच्या बाजूने समोर जाणाऱ्या वाटेवर जाऊ. ह्या बाजूला बघू आपण काय पुढं. ह्या बाजूने तिथपर्यंत जाऊन बघू आपण काय आहे ते. तिकडून आलोय मी. तिथं त्या दगडाचं खाली जाऊन बघू. दगडी बघा कशी ती. पायवाट पुढं आहे की नाही? आहे. शोधत जावं लागेल पायवाट. चला या. आले का? चला. येताना ह्या दुकानात मी परत थांबलो. हा मी तुम्ही जसे गेले ते माशाला त्यामुळे तुम्ही वाचले. तसं ते राहिले. हो तुम्ही रात्री गेलते का माशाला सकाळी गेलते? आम्ही संध्याकाळी 7 वाजता गेलो होतो हां तेव्हा ते दुर्घटना आली का रात्री? आणि 10:30 वाजता झाला. तेव्हा तुम्ही बघितलं असेल तेव्हा ते चित्र लय बेकार असं नाही ना? सगळा एकदम सपाटच झाला होता. आपला रोळून फिरत होता. तुम्ही विसरणार नाही का या आयुष्यात काय ना? नाही ना आता काय सरकारने सगळा दिला पण ते मनात नाही ना हे होत. ते सापडलेच नाही. नाही ना सापडलं. आणि गुराढोरं पण तुमची बरीच होती ना? किती बैल होतं? 7 बैल होतं. हां आणि गाया होत्या 4 आणि कालवड होती 4-5 अजून. ते पण दाबले गेले सगळे आहे ना? सगळं काहीच नाही भेटलं. गडावरून परत जाताना मी इरशाळवाडी बघायला गेलो. या मातीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही लोक गाडलेले आहेत. काही मिनिटात येथील लोकांचं सर्व काही उद्ध्वस्त झालं. जे लोक काही कामानिमित्त बाहेर गेले होते ते वाचले व काही घरांवर माती आली नाही त्यामुळे ते लोकसुद्धा वाचले.